न्यायालयाने जरांगे पाटलांना आंदोलनासाठी 1 दिवसाची मुदत दिली आणि न्यायालयाला हमी देत जरांगे पाटलांनी ती मुदत स्वीकारली सुद्धा. परंतु जेव्हा मीडियाने जरांगे पाटलांना यावरती प्रश्न विचारले, तेव्हा जरांगे पाटलांनी जे उत्तर दिले ते खरंच मनामध्ये प्रश्न निर्माण करतात. तर ते काय म्हणाले हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आणि ते जे म्हणाले ते बरोबर आहे की चुकीचे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे ही चेष्टा आहे, गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे. अशी 1 दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसरं जाळ फेकून दिला असा अर्थ होतो. तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं. आणखी ना हातात आहे तुमच्या, असं काय नाही. मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना ह्या खूप ह्या, त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत वेळ द्यावा. उद्या 1 दिवस बसाल आणि परवाच मग परवानगी नाही, असं होऊच शकत नाही. असं होऊच शकत नाही. 1 दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ द्या. 1 दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना. इथूनच गुलाब ट्राका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून. असं कसं होऊ शकतं? 1 दिवसात उपोषण कसं करायचं? मग करा तुम्ही 1 दिवसात मागण्या मान्य. तुम्हाला कोणते पकडण्याचा प्रयत्न केला? समाजाला मूर्ख बनवते ते, अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुजून.